शेतकरी मायबापांनो, आपल्या चॅनलचा उद्देश हाच असतो की शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणे, कारण शेतकऱ्यांचे हित हाच आपला उद्देश आहे। आपल्या चॅनलने पहिल्यापासून तेच सांगितलंय की शेतकऱ्यांनी कापूस पूर्ण एका दमात विकायचा नाहीये, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने जसा भाव वाढेल त्याप्रमाणे कापूस विक्री करायचा आहे। पण तरीही जर आता ज्यांची विक्री झाली नसेल तरी त्यांनी त्या शेतकऱ्यांनी आताही पूर्ण कापूस एका याच्यात विकू नका, एक टप्प्याटप्प्याने विका, जसे भाव वाढतील त्याप्रमाणे कापूस विका। जे पहिले कापूस असतील ते आधी विका, त्यानंतरचे कापूस थोडा भाव वाढीचा वाट बघा, कारण भाव हे नक्की वाढतील। आता सध्या मार्केटमध्ये थोडीशी पॅनिक सेल बघण्यास मिळते, आवकचे प्रमाण खूप वाढले। चला तर मग बघूया कुठल्या बाजार समितीत आज काय होती हालचाल। आज आपण काही बाजार समितीचे भाव तसेच कुठल्या भागात काय भाव चालू आहे असे स्थानिक भाव इथे पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून डेली कापूस बाजार भाव अपडेट्स आणि शेतीविषयक माहिती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल। चला तर मग बघूया आज कुठल्या बाजार समितीत काय भाव होते। बाजार समिती माडिली आवक होती 350 क्विंटल, कमीत कमी दर 7,500 रुपये, जास्तीत जास्त दर 8,100 रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळाले 7,900 रुपये प्रति क्विंटल। या